उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचा उद्या शपथविधी सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी जाणार। उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याचे शिंदे यांना खास निमंत्रण। अमेय खोपकरांचा कपिल शर्माला इशारा। कपिल शर्मा शो मध्ये अजूनही बॉम्बे असा उल्लेख होतो। बॉम्बे नाही मुंबई असाच उल्लेख करावा, अमेय खोपकर यांचं वक्तव्य। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये वर्ग करा। लोणार तालुक्यामधील बंजारा समाजाचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा। तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला निवेदन। पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये आदिवासी आमदारांची बैठक होणार। बंजारा समाजाच्या मागणीच्या विरोधात आदिवासी समाजाची बैठक। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण द्या, बंजारा समाजाची मागणी। नाशिकमध्ये उद्या ठाकरेंची शिवसेना मनसेचा संयुक्त जनआक्रोश मोर्चा। भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। नाशिक शहरातील अवैध धंदे, हत्या, बलात्काराच्या घटना यामुळे जनता भयभीत। जनआक्रोश मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन। सोलापूर शहरामध्ये पावसाचा हाहाकार। अनेक भागामध्ये नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। नागरिकांची घरं, गाड्या पाण्याखाली। शेळगी भागातील सर्व भीषण स्थिती ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद। सोलापूरच्या अक्कलकोटमधील वाघदारी परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो, तर वाघदारी परिसरामधील शेती पाण्याखाली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जोरदार पावसामुळे उमरगा अक्कलकोट मार्ग बंद। अक्कलकोट जाणाऱ्या मार्गावरील सेसे पुलावरून पाणी। अक्कलकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या एसटी बसेस बंद। प्रवाशांवर सोलापूर मार्गे लांबच्या पल्ल्यानं अक्कलकोटला जाण्याची वेळ। सोलापूरसह अक्कलकोट तालुक्यामध्ये पावसाचा कहर। शिरशी गावाला चारही बाजूने पाण्याचा विडा। शिरशी गावामध्ये जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावातील 100हून अधिक ग्रामस्थ गावात अडकले। सोलापुरातील अक्कलकोटमध्ये शिरशी गावामध्ये मध्यरात्रीपासून अति मुसळधार पाऊस। ओढ्याचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प। सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे वज्रेश्वरी नगरच्या आजूबाजूतील परिसरात शेतासह नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलं। राहुल गांधींना सीआयएसएफच्या डीजी सिक्युरिटीचं पत्र। राहुल गांधींकडून 6 परदेश दौऱ्यांमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलचं उल्लंघन। सूत्रांची माहिती। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहिल्याची माहिती। राहुल गांधींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा आरोप। कौशल्य विभागाच्या संस्थांमध्ये विदेशी कन्सल्टन्सी कंपन्यांना नो एंट्री। केवळ स्वदेशीच कंपन्यांना प्राधान्य देण्याचे आदेश। मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे महत्त्वाचे आदेश। नेपाळमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये नागरिकांचं आंदोलन। नेपाळमधील हिंसाचारामध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू तर 1033 जण जखमी झाल्याची माहिती। नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी एअर इंडिया विशेष विमान सेवा चालवणार। नेपाळमधील संचारबंदीमध्ये आजपासून अंशतः शिथिलता। सकाळी 6 ते 10 या दरम्यान संचारबंदीमध्ये शिथिलता। संध्याकाळी 7 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी। सरकारी कार्यालय आजपासून सुरू। काठमांडूमधील विमानतळ देखील सुरू। नवी दिल्लीमध्ये सीमा सुरक्षा दलाची मोठी कारवाई। नेपाळच्या तुरुंगातून पळून गेलेल्या 35 कैद्यांना उत्तर प्रदेशातील भारत नेपाळ सीमेवर पकडलं। नेपाळमध्ये अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी घरी परत आणणं ही आमची प्राथमिकता, अजित पवार यांचं वक्तव्य। डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांची हत्या। विद्यापीठामधील चर्चेदरम्यान चार्ली कर्क यांची गोळी झाडून हत्या। चार्ली यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे ट्रम्प यांचे आदेश। लालबागचा राजा चरणी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा लिलाव। लालबाग मार्केटमध्ये मंडळाकडून जाहीर लिलाव। 10 दिवसांच्या कालावधीमध्ये जवळपास 8 कोटी रुपये दानपेटीमध्ये जमा।